राम सेतू. आता मी बडवामधनं पुढच्या मार्गाला लागले. राम सेतू येणार आहे, त्याच्यावरून पलीकडे जायचं आहे. जयंती माता मंदिर दर्शन करून 10 किलोमीटरवर चवन ऋषी आश्रम. तिथे गेल्यावर बघू काय परिस्थिती, कसं काय राहायचं का दर्शन करून पुढे जायचं ते ठरवणार. ते सगळं ते मंदिर दिसतंय, ते काल आम्ही दर्शन केलेलं. बडवामधनं बाहेर जाऊन आता आम्ही आर्मी एरियात कव्हर करून पुढे आलो आणि आता जंगल विभाग सुरू झाला आहे. सगळीकडे जंगल आणि जंगल खात्याचे ऑफिस. जयंती माता मंदिर आलं. हा जुन्या काळचा पूल आहे. आणि तिकडे पांढरा दिसतंय ते जयंती माता मंदिर. पाणी नाही आता नदीमध्ये. नदी आहे ही पलीकडच्या बाजूला आहे थोडंसं. मी वाहन परिक्रमेमध्ये आलो होतो. श्रीमा जयंती माता धाम बडवा. नर्मदे हार. ह्याला दंडवत परिक्रमा म्हणतात. दंडवत घालत घालत जायचं. लक्कडकोटच्या झाडीमध्ये आता रस्ता चांगला झाला आहे, त्यामुळे आम्हाला चालायला काही जड नाही गेलं. पण घाट होते, म्हणजे वर चढाव उतार असा आहे. चढावर चांगला दम लागतो. फक्त रस्ता छान झाला आहे. बराच काळ आता लक्कडकोट की झारी लागणार आहे. 2-3 दिवसात पार होईल आमची, किंवा 4 दिवस पण लागतील. थोडा वेळ एक नदीचा प्रवाह क्रॉस करायचा आहे. शेवाळलेल्या दगडांमधनं असं जायचं आहे. चवन ऋषींचा आश्रम आला आता. आश्रमाचं गोधन आहे भरपूर.
इकडं गाडीत क्युरिओसिटीने बघतात की खिडकीतून आतमध्ये काय दिसतंय, काय खायला मिळतंय का. मोठा आश्रम आहे जंगलामध्ये. जास्त करून कोणी येत नाही, जाणकार लोकच येतात. बाकी जातात सरळ तिकडे सुलगावला. 3 किलोमीटर कमी पडतंय म्हणल्यावर पळाले तिकडे, असं आहे. च्यवनप्राश माहिती आहे आपल्याला. त्या च्यवन ऋषींचा, ज्यांनी ते फॉर्म्युला शोधला, त्यांची तपस्थली आहे इथे. आणि ते कुंड आहे, त्या कुंडातल्या पाण्याने नेत्ररोग दूर होतात असे म्हणतात. बरेच लोक आलेले दिसतात, वाहन परिक्रमेवाले. हे जे कुंड आहे त्या कुंडातलं पाणी औषधी असं म्हणतात. इनका मल मूत्र बंद, सब घबराने लगे, सब मुझसे पूछा राजा ने कि भैया तुम्हें कोई चमत्कार दिखे, कोई छेड़े, सबने मना कर दिया। सब उन्हें लेके यहाँ आए तो यहाँ की बालिका और मंत्री वही चिल्ला रहे कि हमारा मल मूत्र बंद हो गया, ये तुम्हें कोई चमत्कार दिखा, ये कोई बीमारी नहीं है, तो उन्होंने च्यवन ऋषि का अपराध किया, सबने मना कर दिया। च्यवन ऋषींचा पुतळा बनवलाय. स्वयंभू शिवलिंग मोठंच मोठं. तुम्हें ये भाव नहीं आया कि जो मैंने अपराध किया, नहीं तो जब तक महाराज जी जीवित रहेंगे मैं सेवा करूंगी। राजा अपनी बेटी को यहाँ छोड़ गए, उन्होंने तथास्तु किया, इनका मलमूत्र चालू हो गया। लड़की ने 10 वर्ष तक ये जंगल में रह के उनके साथ में पत्ते फूल खा के, कोई आश्रम नहीं का, पेड़ के तले रहते थे। तो च्यवन ऋषि जंगलातून रस्ता चाललाय. च्यवन ऋषींचा आश्रम सोडल्यानंतर थोड्या वेळाने कच्चा रस्ता बडे हसकडे चालू झाला. सगळीकडे दाट जंगल आहे आणि मध्ये थोडीसे विश्रांतीला थांबलोय. पाणी प्यायचं. पाठीवरची बॅग उतरवून ठेवली की जरा रिलॅक्स. सगळे सहकारी पुढे गेलेत, पण तशी काय काळजी नसते. पक्ष्यांचा आवाज फक्त. मला पाण्याचं ठिकाण लागलं. ते कूपनलिका आहे आणि मारुतीचं मंदिर आहे. बदेल गावात आले मुक्कामाला. ते मारुतीचं मंदिर आहे आणि आश्रमाचं नाव पण तेच, मारुतीच्या मंदिरावर. इथलं शिव मंदिर. बडेल गाव, नर्मदा नक्षत्र. सनसेट व्हायला लागला. आश्रम आहे.
सकाळी मुक्कामाच्या ठिकाणून निघालो. मग मध्ये काही काही गावं आली, माकडखेडा, तराण्या, त्याच्यानंतरचा हा पूल, नदीचा पूल क्रॉस करून पलीकडे जायचं आपल्या परत जंगलात. सगळं सागाचंच जंगल आहे, मोठी मोठी पानं खाली पडलेली. पुढे 7-8 किलोमीटरवरती वाल्मिकी ऋषींचा आश्रम, जिथे सीतेला रामाने वनवासात पाठवल्यानंतर सीतेला आश्रय मिळाला होता, लवकुशांचा जन्म झाला, ते सीता वन येणार. तिथे आम्ही मुक्काम करणार आज, कारण उद्या जयंती माताला जाऊन परत मुक्काम करणार. पक्षी किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याला चोच आणि चोचीच्या विरुद्ध बाजूला डोक्याला पण तशीच चोच आहे. पिपरीचा आश्रम, नर्मदा मैयाचं मंदिर आहे, छान बांधलं आहे.